प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेनेची जोरदार मुसंडी, उमेदवारांचा डोअर टू डोअर प्रचार। नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 9 मध्ये राजकीय वातावरण तापले आहे। या प्रभागात शिवसेनेच्या गायकवाड काशीबाई तुळशीराम, अनुसूचित जाती महिला, मादनवाड संतोष सायना, नागरिकांचा मागास प्रवर्ग, भालेराव नंदाबाई नवनाथराव, सर्वसाधारण महिला, ॲडव्होकेट भोसले विलास उमाकांतराव, सर्वसाधारण पुरुष या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून गोकुळनगर परिसरात थेट मतदारांशी संवाद साधत डोर टू डोर प्रचारावर भर दिला आहे। प्रचारादरम्यान उमेदवारांनी स्थानिक नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व निवडून आल्यास शुद्ध पिण्याचे पाणी आणि खड्डेमुक्त रस्ते आणि अखंडित वीज पुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि गटारमुक्त नांदेड संकल्पना करीन असे आश्वासन यावेळी उमेदवारांनी दिले आहे। बघा, मी मुद्दे माझ्याकडे एवढे आहेत आणि ऑलरेडी त्या मुद्द्यावर मी काम केलेलं आहे। या भागामधून मी जवळपास 25 ते 30 वर्षापासून राजकारणामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून लोकांची सेवा केलेली आहे। सेवा कशी म्हणजे कोणत्याही अडीअडचणींना त्यांच्या सोबत जाणे पहिली गोष्ट, त्याच्यानंतर इथं कोणतेही कोणाच्या घरी कोणी वारलं मोतीत जाणे, त्यांच्या सुखादुखाच्या कार्यक्रमामध्ये जाणे, ते एक विषय। त्याच्यानंतर मागच्या टाइमला पूर परिस्थिती झाली होती या विषयामध्ये, तर मी आमदार बालाजी कल्याणकर साहेबांना बोलून इथली दखल घ्यायला लावली। स्वतः त्यांना घेऊन मी पाण्यात फिरलो, ते फोटो पोस्टर बी लावलेले आहेत तिथं बघा। तर ते पहिल्या टाइमचे 10,000 आले ना, त्याचं मुख्य मेन मी कारण आहो। मी साहेबांना खूप आग्रह करून हे केलं आणि साहेबांनी ते कलेक्टरला सांगून इथून वर पाठवायला लावले आणि एकनाथ शिंदे साहेबांना तेव्हा 8 कोटी टाकून सगळ्यांना 10,000 रुपये वाटायला लावले। ते तेव्हापासून सुरू झालं। त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना जी होती, लाडकी बहीण योजना जी होती ना, त्या लाडकी बहीण योजनेमध्ये मी माझ्या इथं माझं दुकान आहे, त्या दुकानासमोर टेंट टाकून या सगळ्यांचे मी पैसे भरून म्हणजे फॉर्म भरून दिले। मी स्वतः भरले, माझी टीम पूर्ण। मग त्याच्यासाठी मी आज, तेव्हा मला माहित नव्हतं मी निवडणुकीला थांबणार आहे म्हणून। मग आज पक्षानं मला संधी दिली आणि आज त्या संधीचं सोनं हे लोक करतील, जनता जनार्दन आहे शेवटी। तरुणांसाठी आपल्याकडे आता जे म्हणजे कार्यकर्ते, जे युवक तरुण वर्ग आहे, तर त्यांच्यासाठी मी काही ना काही करेलच ना। म्हणजे ज्या काही शासनाकडून म्हणा किंवा दुसरं प्रायव्हेट सेक्टर म्हणा, त्यांचं ज्याची जसे कौशल्य असेल त्या पद्धतीने त्यांना स्टँड करेल मी, त्यांच्या कशी ना कशी मदत करेल। समजा कार्यकर्त्यांसाठी करणार की प्रभागातल्या इतर कार्यकर्त्यांसाठी? 100% प्रभागाच्या सगळ्याच लोकांसाठी, कार्यकर्तेच म्हणून नाही। आता समजा आता ते आमचं टॅक्ट आहे ना, कार्यकर्ते म्हणजे तोंडात देतात। जे कोणी माझ्याकडे येईल की माझा मुलगा युवा तरुण आहे, त्याचं हे शिक्षण झालेलं आहे, त्याला हे काम आहे, असं त्यांना करू शकते, तर ते समजा जर काही बिझनेस वगैरे करू शकत असेल त्याच्यात लोन अवेलेबल आहेत। शासनाच्या एवढ्या मोठ्या स्कीम आहेत, मुद्रा लोन वगैरे आहेत। तुमच्या प्रमाणात हे छोट्या छोट्या जे गल्ल्या आहेत, याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय उपाय योजना राबवणार? सुरक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे चांगले रोड करणार आम्ही, इथं नाली वगैरे करणार, त्यांचा सांडपाणी वगैरे व्यवस्थित आउटलेट चांगला राहायला पाहिजे। ड्रेनेज लाईन रस्त्यावर दिसली नाही पाहिजे, ते ड्रेनेज मधून व्यवस्थित असले पाहिजे, पददिवा असले पाहिजे आणि स्वच्छता असली पाहिजे। स्वच्छता सगळ्या गोष्टी असल्यानंतर त्यांना काय अजून काय पाहिजे जनतेला? तेच पाहिजे ना। घरासमोर रस्ता छान असला पाहिजे आणि सुंदर माझं घर, तसंच माझं आनंद असलं पाहिजे। आता माझ्या समोर तर सरळ आता अशोकराव चव्हाणच म्हणल्यासारखं, कारण की माझा विरोधक जे आहे ते अशोकराव चव्हाणच। अशोकराव चव्हाण म्हणजे किशोर स्वामी, किशोर स्वामी म्हणजे अशोकराव चव्हाण, अशी मोठी फाईट आहे। आणि मी पण शिवसेनेचा शहर प्रमुख आहे। तुमच्या प्रभागातल्या जनतेला काय आव्हान असणार आहे? आता आव्हान तर मोठं आहे, पण जनता माझ्या पाठीशी आहे। काय बदल अपेक्षित आहे? बदल तुम्ही काय म्हणालेत का? मागच्या 5 वर्षी किशोर स्वामीला तिकीट दिलं होतं, त्यांनी काँग्रेसकडून लढले होते, आता भाजपकडून लढालेत, उद्या दुसऱ्या पक्षाकडून लढतील, परवा तेलुगु देशम पार्टीकडून लढतील, TRS कडून लढतील, त्याचा धंदा झाला म्हणालेत लोक। हा संतोष बादरवाड एकनिष्ठ होता, शिवसेनेचाच आहे, तेव्हा बी धनुष्य भारत होतं आणि आज बी धनुष्य भारत आहे, म्हणून लोकांनी माझ्यासाठी विचार केलेला आहे। वार्डामध्ये अशा गोष्टी चालू आहेत की भाजपाकडे फक्त पैसा आहे, पैशाच्या जीवावर भाजप आहे। 100% त्यांच्याकडे कोणताच चेहरा नाही पैशाशिवाय, बस फक्त पैसा। भाजप काय म्हणते की हिंदुत्ववादी पक्ष असून कोणाचं एक मटन, पण बटन फक्त कमळाचं दाखवा, याच्यावर आपलं ते मटन चिकन खाणारेच लोक आहेत आणि नुसते बटन दाबणारेच आहेत। तसं बटन दाबायचं नसते। आज आपल्याला जनतेने जर सेवा करण्याची संधी जर दिली तर इलेक्शन 15 दिवसाचं असते, पण त्याच्यानंतर जनतेची सेवा केल्यानंतर जनता आपल्याला निवडून देईल ना। ते 5 वर्ष निवडून आल्यानंतर 5 वर्ष तिकडेच गेले, आलेच नाही इकडे, तर जनता कशी निवडून देईल?
वार्डातील तुमच्या जनतेचं मत आहे की विकास पूर्वी काही झालेला नाही. तुम्ही विकासाचे काय मुद्दे आहेत आपल्याकडे? आता विकासाचे आता मी बघा पाठीमागल्या भागामध्ये आमदार निधीतून सगळे रस्ते करून दिलेले आहेत आणि ऑलरेडी याच भागामध्ये ड्रेनेज लाईन बरोबर नव्हती, ड्रेनेज लाईन मी करून दिलेली आहेत आणि संजय गांधी निराधारचे फॉर्म भरून देतो मी. त्या श्रावण बाळचे लोकांना पैसे 1500 रुपये महिन्याला अवेलेबल करून दिलेले आहे मी. काय करणार? विजय झाला तर तुम्ही काय करणार? विजय झाल्यानंतर मी पहिले इथं एक माझं माणुसकी म्हणून ऑफिस उघडणार आहे आणि त्या ऑफिसमध्ये माझ्याकडे जे लोक येतील समस्या घेऊन त्याच्या मान सन्मानाने त्यांना चहा पाणी गिलास चहा पाणी देऊन त्यांना बसून त्यांची समस्या विचारून त्यांची समस्याचं निवारण करणार, हे माझा प्रथम अजेंडा आहे. प्रधानसाठी काही विशेष असं गार्डन वगैरे करणार? आता ऑलरेडी माझ्या समोर खूप मोठं ग्राउंड आहे, तिथं करूया करेन मी गार्डन. तिथं लोकांचं बी मला सहमती पाहिजे ना. आता सध्याला तिथं ऑलरेडी गार्डन आहेच, मैदान आहे. प्रभागातील लोकांना किती वेळ देणार जर आपण निवडून आला? हे बघा माझ्याकडे काही कामच नाही प्रभागातल्या लोकांशिवाय, कारण की मी 24 तास ऑलरेडी जनतेमध्येच असतो. दुसरं काही कामच नाही माझ्याकडे. माझ्याकडे एक शिंदे साहेबांना मला ते पोटा पाण्यासाठी आपलं शिवभोजन केंद्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये माझं पोट भरते आणि पैशाच्या मागे लागणार माणूस नाही. जनतेची सेवा करतो, त्या आशीर्वादाने मी ऑटोमॅटिक माझं पोट भरणार आहे, मला एवढी गॅरंटी आहे. शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत प्रचारासाठी, तर प्रभागातील लोकांना आपण काय आवाहन करणार? आता त्यांना मी काय सांगितलं, आता लोकांकडे फक्त त्यांच्याकडे एकच विषय म्हणलं की तुम्हाला ते पैसे देतील, ते पैसे ऑलरेडी तुमचेच पैसे आहेत म्हणलं, लई कमवून ठेवलेत ते, आणि त्याच माध्यमातून पैसे देऊन मत मागतात. मग ते तुम्ही ठरवा म्हणलं तुम्हाला विकास पाहिजे की का पैसा पाहिजे, तर जनता माबाप आहे, जनता जनार्दन ठरवली. आपण कोणाला कसं रोखू शकत नाही ना, काही घेण्यावर देण्यावर.